आणि आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरामधील टॉप 9 बातम्या। मुंबईतील पोलिसांच्या सेवा निवासस्थानांची दुरवस्था, पुनर्विकासाअंतर्गत पोलिसांसाठी 4750 घरं देण्यात येणार। राज्य सरकारच्या निर्देशानुसार महाराचा निर्णय। कल्याण झोन 3 पोलिसांची मोठी कारवाई। मध्य प्रदेशमधून मेल एक्सप्रेसनं गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या। 29 किलो गांजासह 6 लाखांचा मुद्देमाल जप्त। पुण्यातील लोणीकंद रिसरामध्ये वाहनांची चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक। आरोपीकडून चोरीची वाहनं जप्त। सागर प्रकाश जाधव असं अटक करण्यात आलेल्या सराईत चोराचं नाव। वाघोली नगर रोडवर अतिक्रमण विरोधी कारवाईला सुरुवात। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून आढावा घेण्यात आल्यानंतर अतिक्रमण कारवाईला सुरुवात। पुण्यातील जनता वसाहतीमध्ये अज्ञातांकडून गाड्यांची तोडफोड, दहशत निर्माण करण्यासाठी गाड्या फोडल्याचा संशय। रिक्षा आणि कॅबचं देखील मोठं नुकसान, नागरिकांमध्ये मात्र भीती। पिंपरी चिंचवडमध्ये विविध ठिकाणी एकाच दिवशी आत्महत्येच्या तब्बल 7 घटना। रावेत, भोसरी, हिंजवडी, वाकडसह चिखलीमध्ये पुरुषांची, तर सांगवीमध्ये एका महिलेची आत्महत्या। जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आता अलर्टवर। महापालिकेच्या रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरसह 150 आयसीयू बेड्सची व्यवस्था। रुग्णांची माहिती साथरोग कक्षाला कळवण्याचे निर्देश। पुण्यामध्ये जीबीएसचे तब्बल 111 तर सांगलीमध्ये 2 रुग्ण। केंद्राच्या उच्चस्तरीय पथकाकडून पाण्याची तपासणी। जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिका अलर्टवर। पालिकेच्या रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरसह 150 आयसीयू बेड्सची व्यवस्था।